नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ब्रिटिश साम्राज्यवादाची पार्श्वभूमी यावर चर्चा करणार आहोत. ब्रिटिश साम्राज्यवादाची पार्श्वभूमी याच्यावर चर्चा करताना सगळ्यात प्रथमतः आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की ब्रिटिशांनी या देशावर नक्की किती वर्ष राज्य केले किंवा आपल्यावर किती वर्ष राज्य केले. तर याचं उत्तर साधारणतः 150 वर्ष असं आपण नियमितपणे ऐकत असतो. मग आपण ब्रिटिशांकडून जे स्वातंत्र्य आहे ते 1947 साली मिळवलं, 15 ऑगस्ट 1947. आता 15 ऑगस्ट 1947ला जर आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे तर त्याच्या आधीचे 150 वर्ष आपण जर काउंट केले तर आपल्या लक्षात येतं की 1947 तर 1847 त्याच्या आधीची 50 वर्ष म्हणजे 1897 किंवा सुमारे म्हणता येईल आपण 1800. आता बघा काय मुख्य मुद्दा या ठिकाणी मांडायचा की 1797 बघा 1797 ते 1947 या 150 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशावर ब्रिटिशांचा एकछत्री अंमल होता का, पुढे प्रश्न असू शकतो. मग आता इथून 150 वर्ष मागे जे आपल्याला साल भेटतं 1797, तिथे आपण जाऊया. मग त्या साल 1797 आणि त्याच्या जवळपास घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की 1802ला दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी जो तह केला त्या तहाने भारतामध्ये ब्रिटिशांना विरोध करू शकेल असा प्रतिस्पर्धी त्या तहाने संपुष्टात आला आणि त्यानंतर ब्रिटिशांना या देशामध्ये विरोध करू शकेल असा कोणीही प्रतिस्पर्धी शिल्लक राहिलेला नव्हता. बऱ्याच जणांनी त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं होतं, भले तैनाती फौज असेल किंवा कोणत्याही निमित्ताने माध्यमातून असेल. आता हे सगळं घडतंय 1797 या एका 1797 ते पुढे आपण एक 1800 किंवा या 1802 पर्यंत, म्हणजे हा जो एक 4-5 वर्षाचा कालखंड आहे हा खूप महत्त्वाचा आहे. पण नेमकी याची सुरुवात झाली कधी आहे तर इथून परत 50 वर्ष मागे यायला पाहिजे. ते साल मिळतं आपल्याला 1747. आता 1747 ते 1797 या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी या देशावर एकछत्री अंमल निर्माण करायचा प्रयत्न केला. एक एक करून इथली सत्ताधीश ते पराभूत करत गेले आणि सुमारे 1800 या वर्षी या साली त्यांनी या देशावर संपूर्णपणे आपला अंमल निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. मग परत प्रश्न आहे की इथं 1747 बघा 1747 च्या आधी किती वर्ष आधी ब्रिटिश या देशामध्ये आले होते. 16व्या शतकामध्ये, म्हणजेच इसवी सन 1600 मध्ये. इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश या देशामध्ये आले. तिथून 150 वर्ष त्यांनी व्यापार केला, इतर देशी राजांशी विविध करार केले, व्यापारी सवलती मिळवल्या आणि आपला व्यापार त्यांनी वाढवत नेला. व्यापारात त्यांना उत्तम नफा होऊ लागला होता. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या लक्षात येत होतं या ठिकाणी असलेली राज्यव्यवस्था आणि त्या राज्यव्यवस्थेमध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटी, आणि मग त्या त्रुटीचा ते फायदा घेत गेले.
उदाहरणार्थ, उदाहरण म्हणून सांगतोय, सुरुवात बघा, ते सुरुवातीचं साल मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी. कर्नाटक युद्ध म्हणून आहे आणि ती 1746 ते 1761 या कालखंडात घडली. बघा सुरुवात कुठं झाली आहे, 1746 ते 1761 या कालखंडामध्ये कर्नाटक युद्ध झाले आणि तीच खऱ्या अर्थाने ब्रिटिशांची या देशातील सत्ता स्थापनेची सुरुवात आपल्याला स्पष्ट दिसते. काय घडलं होतं ते नीट समजून घ्या. कर्नाटकच्या नवाब पदावरून वाद निर्माण झाला होता. म्हणजे तो जो कोणी तर नवाब होता त्याचा मृत्यू झाला आणि मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दोन मुलं, दोन सख्खे भाऊ, या दोन सख्ख्या भावांमध्ये नवाब पदासाठी वाद निर्माण झाला. दोघं भाऊ म्हणायचे की नवाब पद मला पाहिजे आणि हे दोन सख्खे भाऊ नवाब पदासाठी इतके एकमेकांचे शत्रू झाले की दोघं भावांपैकी एका भावाने नवाब पद आपल्याला मिळवून द्यावं म्हणून ब्रिटिशांची मदत मागितली आणि दुसऱ्या भावाने फ्रेंचांची मदत मागितली. गंमतीच्या पुढे बघा यातली, इथं काय घडलं लक्षात घ्या. नवाब पदावरून, कर्नाटकच्या नवाब पदावरून दोन भावांमध्ये असलेला वाद, तो वाद दोन भावांपुरता न राहता तो फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो कालखंड आहे 1746 ते 1761 हा जागतिक स्तरावर फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये जागतिक युद्ध सुरू होतं आणि ते युद्ध यासाठी सुरू होतं की जगावर अधिराज्य गाजवायचं कोणी, जगावर अधिकार गाजवण्याची सत्ता कोणाला मिळाली पाहिजे, तो अधिकार कोणाचा. यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात या कालखंडात सप्तवार्षिक युद्धसुद्धा जागतिक स्तरावर चालू होतं. इथं कर्नाटकच्या नवाबांनी नवाबाच्या दोघं मुलांनी आपल्याला नवाबपद मिळावं म्हणून वाद सुरू केले होते आणि त्यात एकाने फ्रेंचांची बाजू घेतली, आणि एकाने बाजू घेतली म्हणण्यापेक्षा फ्रेंचाकडे मदत मागितली आणि दुसऱ्याने ब्रिटिशांकडे मदत मागितली. आता या कर्नाटकच्या नवाब पदाच्या प्रश्नावरून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये भारतामध्ये 3 मोठी युद्ध झाली. पहिल्या युद्धामध्ये फ्रेंचांचा विजय झाला होता, टुपलेचे नेतृत्व होतं फ्रेंच अधिकारी. पण नंतरच्या कालखंडामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला पुढच्या दोघं युद्धांमध्ये आणि ती जी युद्ध झाली त्या युद्धाने काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्या अशा की या देशावर संपूर्णपणे मालकी हक्क किंवा मालकी हक्क म्हणण्यापेक्षा व्यापार वाढवायला आणि साम्राज्य विस्तार करायचा अधिकार हा ब्रिटिशांना मिळाला. फ्रेंचांना काहीतरी थोडासा भाग दिला गेला, पॉंडिचेरी आणि जवळपासच्या 1-2-4 थोडासा प्रदेश फ्रेंचांना मिळाला. पण प्रचंड मोठा भूप्रदेश हा व्यापारासाठी आणि सत्ता विस्तारासाठी ब्रिटिशांना खुला करून मिळाला. बघा काय गंमत आहे, ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या युद्धाने हे झालं. आता हा झाला कर्नाटकच्या नवाब पदावरून वाद. पण आपल्याला ब्रिटिश साम्राज्यवादाची पार्श्वभूमी समजून घेताना केवळ कर्नाटकचा प्रश्न सोडून चालणार नाही. जशा कर्नाटकच्या प्रश्नाबद्दल आपण माहिती घेतली तशी इतर देशामध्ये सुद्धा अनेक लहान लहान मोठी मोठी राज्ये होते आणि त्यांची प्रत्येकाची आपली व्यवस्था होती. या सगळ्यांमध्ये त्यावेळेस एक प्रबळ अशी सत्ता ती मुघलांची होती. त्याची स्थापना बाबराने केली होती. बाबर नंतर मग त्याचा मुलगा हुमायून, नंतर अकबर, नंतर मग जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. पण औरंगजेबापर्यंत यासाठी आलो की प्रामुख्याने की औरंगजेबापर्यंत मुघलांचा या देशावर असा एक छत्री नाही म्हणतायत पण एक प्रबळ मोठी सत्ता या देशातली मुघल असल्याचं मानलं जात होतं. आता काय घडलं लक्षात घ्या. 1707 औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे.
आणि औरंगजेबाच्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. अटकपासून कटकपर्यंत आणि अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा या एका संकल्पनेला आकार देत परमेश्वराची इच्छा म्हणून छत्रपतींनी ही महत् कार्य आपल्या हातात घेतलं होतं. छत्रपती शिवरायांनंतर हेच कार्य पुढे त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढे नेलं. पुढे छत्रपती राजाराम महाराज आणि पुढे राजारामाची पत्नी ताराबाई हिने मुघल सत्तेशी औरंगजेबाशी प्रदीर्घ लढा दिला. त्याचा एक वेगळा मोठा इतिहास आहे. पण यात महत्त्वाची गोष्ट काय घडली ती लक्षात समजून घ्या. या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये औरंगजेबाचं 1707ला त्याचं निधन झालेलं आहे. 1707 नंतर या मुघल औरंगजेबाचे जे काही मुलं आहेत किंवा त्यानंतर जे मुघल बादशाह झालेत ते तेवढे प्रगल्भ नव्हते, मुत्सुदी नव्हते, धोरणी नव्हते. त्यामुळे मुघली सत्तेला उतरती कळा लागली आणि याचा परिणाम त्याचे जे वित्त सुभेदार होते त्यांनी उचलला आणि ते सगळे स्वतंत्र राजासारखे वागू लागले. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग यातला खूप महत्त्वाचा आहे. याच कालखंडामध्ये 1707 मध्ये काय घडलं लक्षात घ्या. औरंगजेबाच्या कैदेमध्ये संभाजी महाराजांचा मुलगा म्हणजे शाहू हा कैदेत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची सुटका केली गेली. तो महाराष्ट्रात आला आणि ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये सत्ता संघर्ष झालेला आपल्याला बघायला मिळतो. पण शाहूंनी अल्पावधीत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि शाहूनंतर सत्तेची सूत्र ही पेशव्यांकडे आली आणि पुढे पेशव्यांनी सुद्धा मराठ्यांची विजयी घोडदौड ही अशीच चालू ठेवली. छत्रपतींचं स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा पराकोटीने प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही मिळालं. थोरल्या बाजीरावाचा मुलगा बाळाजी बाजीराव याच्या कालखंडामध्ये त्याचे लहान बंधू रघुनाथराव यांनी अटकेपर्यंत मराठी ध्वज पताका पोचवली. अटकेवर विजय मिळाला. अटक या ठिकाणी किल्ला आहे आणि तो किल्ला जिंकला. त्यावर मराठ्यांचा जरीपटका फडकला. बघा हे लक्षात घ्या. हे साधारणतः 1750 नंतर या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येत आहेत. पण याच वेळेस अटकच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे अफगाणिस्तानाकडे अहमदशाह अब्दाली नावाचा एक राजा की ज्याला हे मराठ्यांचं वाढत जाणारं वर्चस्व सहन होत नव्हतं आणि त्याला भारतामधून नजीबुल्ला किंवा अयोध्येचा नवाब हे मदत करत होते. पुढे अब्दालीने भारतावर आक्रमण केलं आणि अब्दालीचं हे आक्रमण परतवून लावण्यासाठी मराठ्यांनी सुद्धा भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं सैन्य पाठवलं. या दोघा सैन्यांमध्ये पानिपत या ठिकाणी मोठी लढाई होते. कुठंतरी काय असे ना मराठे राजकारणात या ठिकाणी कमी पडल्याचं आपल्या लक्षात येतं. पण हा पराभव जेवढा मराठ्यांचा झाला आहे कदाचित त्याहून जास्त अब्दालीचा झाला असं म्हणावं लागतं. कारण युद्ध संपल्यानंतर अब्दाली या देशात थांबला आणि निघून गेला. साधारणतः विजय मिळवल्यानंतरचा एक असं साधा नियम असतो की विजयी राजा हा त्या ठिकाणी सत्ता आपल्या ताब्यात घेतो आणि तो प्रदेश आपल्या अधिकारात आणतो. पण या ठिकाणी असं घडलेलं नाही आहे. अब्दाली युद्धानंतर आपल्या मायदेशात निघून गेलेला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या युद्धात त्याची सुद्धा प्रचंड मोठी हानी झाली हे स्पष्ट होतं. बरं आता हा एक भाग झाला. पण या युद्धाचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला झाला असेल तर तो ब्रिटिशांना झाला आहे. कशा प्रकारे
तर ब्रिटिशांना रानच मोकळं झालं. एक प्रबळ जी सत्ता मराठ्यांची होती ती या ठिकाणी पराभूत झाल्यामुळे आणि लाखभर मराठा त्या ठिकाणी कामी आला होता युद्धामध्ये. त्याहून जास्त नुकसान मराठ्याचं त्या ठिकाणी झालेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला एक सुवर्ण संधी आहे हे इंग्रजांनी ओळखलं आणि त्या दृष्टीने त्यांनी आपली पावलं उचलायला सुरुवात केली. त्या आधीच्याच कालखंडामध्ये आता आपण थोडंसं त्या संदर्भात इतर घडलेल्या घडामोडींचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की त्याच्याच आधी काही वर्ष आधी प्लासीचं युद्ध झालेलं होतं बंगालच्या नवाब पदावरून आणि त्यानंतर बक्सारचं युद्ध झालं तेही त्या संदर्भातच होतं. पण या दोघंही युद्धांमध्ये इंग्रजांचा विजय झालेला असतो. आपण ते काय घडलं ते नंतर आपण समजून घेणार आहोत, पण हे सगळं या दरम्यानच घडलं हे लक्षात घ्या. पुढे मराठ्यांचा पराभव झाला. जे कोणी थोडेफार मराठी वाचले ते परत आलेत आणि त्या पराभवाच्या धक्क्याने इथं जे पेशवे होते बाळाजी बाजीराव यांना तो धक्का सहन झाला नाही आणि त्यातच त्यांचं निधन झालं आहे. त्यांचा मुलगा एक विश्वासराव होता, तो युद्धात मारला गेला पानिपतच्या युद्धावर आणि मग थोरले माधवराव म्हणून त्यांचाच मुलगा होता, याला पेशवेपदावर बसवलं जातं. तो पेशवेपद घेतो आपल्या ताब्यात. पण या ठिकाणी सुद्धा त्याचे जे काका आहेत रघुनाथराव की ज्यांनी आटकेपार मराठ्याची झेंडी फडकवली होती आधी, त्यांना पेशवेपदाचा मोह होतो आणि हा मोह इतक्या पराकोटीला गेलेला आपल्याला पुढे बघावास मिळतो की त्यांनी पेशवेपदासाठी ब्रिटिशांची मदत घेतल्याचं आपल्याला कळतं, समजतं. थोडक्यात थोरल्या माधवरावांनी रघुनाथरावांसारख्या अंतर्गत कटकारस्थानी व्यक्तीला विरोध करताना किंवा सामना करताना बाह्य शत्रू जे होते, मग त्यामध्ये निजाम आहे, हैदर आहे आणि उत्तरेकडे सुद्धा मराठ्यांचा पानिपतला पराभव झाल्यामुळे अनेक राजांनी मराठ्यांविरुद्ध उठाव केला होता किंवा चौथाई सरदेशमुखी द्यायला नकार दिला होता. अशा वेळेस त्यांचासुद्धा पराभव करून त्यांच्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं मराठ्यांना आवश्यक होतं आणि हे थोरल्या माधवरावांनी अत्यंत कुशलतेने हे कार्य पार पाडलं. पण अल्पावधीत त्यांचाही मृत्यू झालेला आहे. एक ब्रिटिश इतिहासकार एक ग्रँड तो या थोरल्या माधवरावांच्या मृत्यूबद्दल फार सुंदर वाक्य बोललं आहे. त्याने असं म्हटलं आहे की पानिपतच्या युद्धाने मराठ्यांची जेवढी हानी झाली त्याच्या कैकपट जास्त हानी थोरल्या माधवरावांच्या अकाली मृत्यूने झाली आहे. थोरल्या माधवरावांनंतर नारायणराव म्हणजे त्यांचा लहान भाऊ पेशवा बनतो. पण पुन्हा तेच रघुनाथरावांना पेशवेपद हवं आहे, त्याची काका असतात ते, आणि या सगळ्या वादात नारायणरावचा खून होतो. त्यानंतर त्याची पत्नी ही गरोदर असते त्यावेळेस आणि पेशवाईमध्ये बारभाई कारस्थान म्हणून फार प्रसिद्ध आहे, माहिती असायला हवं आपल्याला. या बारभाईंनी एकत्र येऊन त्या नारायणरावाचा जो मुलगा आहे म्हणजे त्याच्या पत्नीला मुलगा होतो आणि त्या 40 दिवसाच्या मुलाला पेशवेपदाची वस्त्र बहाल केली जातात. पुढे तो जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सवाई माधवराव, पण तोही खूप काळ जिवंत राहत नाही. शनिवारवाड्यावरून त्याने उडी मारलेली आपल्याला नोंद आपल्याला मिळते इतिहासामध्ये. पण त्याचं निधन झालंही लवकरच आणि पण अल्पावधीत गेलं असं म्हणून आपण. आणि पुढे नाईलाजास्तव का असे ना त्यावेळेचे पेशवाईमधील असे जे मुख्य असतात त्यांचं नाव असं नाना फडणवीस, हे रघुनाथरावाचा मुलगा दुसरा बाजीराव या पेशवेपदावर बसवतात. दुसरा बाजीराव हा पेशवेपदासाठी सक्षम नसतो पण नाईलाज झालेला असतो आणि पुढे अघटित व्हायला सुरुवात होते. स्वतःला सांभाळणं, राज्याचा विस्तार करणं किंवा आहे ते राज्य
ची घडी व्यवस्थित बसवणं दुसऱ्या बाजीरावाला जमत नाही. आणि सरदारांमध्ये भांडणं सुरू होतात. यांचे वाद मिटवणं दुसऱ्या बाजीरावाला शक्य होत नाही. आणि या सगळ्या वादापासून स्वतःचं संरक्षण करून घेण्यासाठी दुसरा बाजीराव इंग्रजांकडे जातो आणि त्यांचा मांडलिक होतो, त्यांची तैनाती पोस्ट स्वीकारतो. या ठिकाणी लक्षात घ्या, हे सगळं का सांगितलं तुम्हाला, तर याचं कारण असं आहे की ब्रिटिशांना या देशात विरोध करू शकेल अशी त्यावेळची प्रबळ सत्ता मराठ्यांची होती. आणि त्यांच्याच प्रमुखाने ब्रिटिशांकडे मदतीची मागणी केली, याचना केलेली आहे. आणि त्यामुळे साहजिकच ही गोष्ट अनेक मराठी सरदारांना आवडत नाही. पण तेही पुढे त्यांच्यात खूप भांडणं असतात, त्यामुळे तेही एकत्र येऊ शकत नाहीत. एक एक करून हळूहळू त्या सगळ्यांचाच शेवटी ब्रिटिश पराभव करतात आणि या देशावर एक क्षत्रिय अंमल निर्माण करतात. हा झाला एक मराठ्यांच्या इतिहासाचा एक भाग. मुघलही त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धक म्हणून शिल्लक नसतात, कारण मराठ्यांची सत्ता वाढत असताना मुघलांच्या सत्तेचा विकास किंवा आपल्या बादशाह पदावर राहणं, त्याचं संरक्षण करणं हे मराठ्यांनी आपल्या हातात घेतलेलं असतं. तो अधिकार मराठ्यांनी मिळवलेला असतो. त्या प्रकारची सनद मराठ्यांना मिळालेली असते. आता मराठेशाही संपुष्टात आली आहे, त्यामुळे बादशाहाचं सुद्धा वर्चस्व कमी झाल्याचं आपल्या ठिकाणी दिसून येतं. हा एक भाग झालेला आहे. दुसरे आता जसं आपण मराठ्यांचा समजून घेतला आणि मुघलांचा इतिहास समजून घेतला, असे इतरही या ब्रिटिश सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीच्या रूपात आपल्याला बघावयास मिळतात. तो अभ्यास करताना आपण कर्नाटक युद्ध बघितले आणि असाच एक महत्त्वाचा संघर्ष आपल्याला बंगालमध्ये बघायला मिळतो. तर या संघर्षामध्ये बंगाल प्रांतामध्ये सिराजुद्दौला हा नवाब असताना त्याने ब्रिटिशांना आपल्या राज्यामध्ये, म्हणजे जवळच त्याची जी वखार होती, ब्रिटिशची व्यापारी पेठ होती, कोलकात्याजवळची गोष्ट आहे की त्यांना व्यापारी सवलती दिल्या होत्या. पण ब्रिटिशांनी काय केलं त्या ठिकाणी की आपल्या वखारीभोवती त्याने तटबंदी बांधली भक्कम अशी. नवाबाने या गोष्टीला विरोध केला. इंग्रजांनी तो विरोध झुगारून दिला आणि ही गोष्ट एवढी वाढली की याचं पर्यवसान एका युद्धात झालं आणि तेच ते प्लासीचं युद्ध. एका बाजूला ब्रिटिश सेना, दुसऱ्या बाजूला नवाबाचं सैन्य समोरासमोर असताना प्रत्यक्ष युद्ध झालंच नाही. कारण नवाब तो सेनापती आहे, मीर जाफर हा ब्रिटिशांना फितूर झालेला असतो. आता हा फितूर झाल्यामुळे काय होतं की तो सैन्याला युद्ध करायचा आदेशच देत नाही, युद्ध होतच नाही. आणि पर्यायाने सिराजुद्दौलाचा पराभव होतो आणि इंग्रज सिराजुद्दौलाला पदावरून काढतात. त्याच्या जागेवर या मीर जाफरला नवाब पदावर बसवतात. काही दिवसांनी हा मीर जाफर सुद्धा ब्रिटिशांचा ऐकेनासा होतो, म्हणून ते मीर जाफरलाही काढतात. त्याचाच जावाई असतो मीर कासिम, याला पदावर बसवतात. मीर कासिम हा त्याहून जास्त कर्तबगार असतो. तो तर ब्रिटिशांचा अजिबात ऐकेनासा होतो. पण तो एवढं करून थांबत नाही. तो ब्रिटिशांशी युद्ध करायचा निर्णय घेतो. तो अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि दिल्लीचा बादशाह शाह आलम अशा तिघांची एक मोट बांधतो आणि पुढे 1764 साली बक्सार या ठिकाणी या तिघांचं सैन्य एका बाजूला, ब्रिटिशांचं सैन्य दुसऱ्या बाजूला असतं आणि या दोघांमध्ये घनघोर तुंबळ असं युद्ध झालेलं आहे. बघा, प्लासीचं युद्ध 1757, बक्सारचं युद्ध 1764. थोडक्यात
1745 ते 1765 हा कालखंड ब्रिटिशांसाठी काय ठरून जातोय, हा आपण विचार करताना, हा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येतं की बक्सारचं जे युद्ध झालं आहे किंवा बक्सारचा हा जो तह आहे, याचं तिघांचा पराभव केला आहे ब्रिटिशांनी. आणि या तहातून ब्रिटिशांना खूप काही साध्य झालं आहे. त्यामध्ये त्यांना बंगालची चौथाई व सरदेशमुखी मिळालेली आहे. आणि अजून एक गोष्ट या युद्धाने स्पष्ट झाली, या देशातली ब्रिटिश ही सुद्धा एक मोठी राजकीय शक्ती आहे, हे या युद्धाने स्पष्ट झालं. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असताना आपण दक्षिणेकडे मराठ्यांचा असलेला इतिहास बघितला, पण दक्षिणेकडे जसं आता मुघलांचा इतिहास बघितला, मराठ्यांचा बघितला, हा बंगालच्या नवाबाचा बघितला, असाच आपल्याला या कालखंडात म्हैसूर राज्याचा सुद्धा इतिहास बघायचा आहे. तो या प्रकारे, दक्षिण भारतातील एक मोठी सत्ता म्हणून म्हैसूरचं नाव घेतलं जातं. पूर्वी त्या ठिकाणी ओडियार घराण्याची सत्ता होती, पण त्याच्या दरबारामध्ये हैदर नावाचा एक पराक्रमी सरदार होता. पुढे हा हैदर सत्तासूत्र आपल्या ताब्यात घेतो. पराक्रमी असतो तो, महत्वाकांक्षी असतो, आणि त्याच्या लक्षात येतं की ब्रिटिश हे जे या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आलेले आहेत, तर तो त्यांचा उद्देश शुद्ध नाही आहे. आणि यातून 1769 ते 1799 या 30 वर्षामध्ये म्हैसूर आणि इंग्रज यांच्यात 4 युद्ध झालीत. 1799च्या शेवटच्या युद्धामध्ये हैदरचा मुलगा टिपू सुलतान हा श्रीरंगपट्टण, जी म्हैसूरची राजधानी आहे, त्याचं मरण पावतो. त्याच्या आधीच 1782मध्ये हैदरचा कर्करोगाने मृत्यू झालेला असतो, तोही सुद्धा युद्धकाळात असतो. 1799 नंतर म्हैसूर हे संस्थान पुन्हा पूर्वीच्या राजेला म्हणजे ओडियार घराण्याकडे येतं, पण ते अगदी नाममात्र अधिकाराने येतं. त्या ठिकाणची सर्व सत्ता ही ब्रिटिशांच्या अंकित झालेली असते. हा झाला म्हैसूरचा इतिहास. अशाच प्रकारे इंग्रज आणि मराठ्यांचा सुद्धा सत्ता संघर्ष आपल्याला बघायचा आहे, तो या प्रकारे. दक्षिणेत मराठ्यांची एक मोठी सत्ता, त्याचा आपण इतिहास बघण्याचा प्रयत्न केलाच याआधी, पण त्याचा जो एक वेगळा भाग आहे तो सुद्धा त्यावर आपण नजर टाकणं आवश्यक आहे. यामध्ये ब्रिटिश आणि मराठे यांच्यामध्ये 3 मोठ्या लढाया झाल्यापैकी दिसून येतात. पहिली जी लढाई आहे ती रघुनाथरावाने इंग्रजांकडे मदत मागितली त्यावेळेस झाली आहे. वडगाव या ठिकाणी मराठ्यांनी इंग्रजांचा मोठा पराभव केला. सालबाईचा तह म्हणून तो प्रसिद्ध आहे. या तहामुळे महादजी शिंदेंचं मराठ्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये आणि भारतीय राजकारणातलं महत्त्व वाढीस लागलं. हा एक भाग. दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे रघुनाथरावास इंग्रजांनी मदत देणं थांबवलं. पेशव्यांनी एक ठराविक रक्कम रघुनाथरावास देण्याचे कबूल केले आणि त्यापेक्षा रघुनाथरावाने वेगळं काही करू नये असंही ठरवण्यात आलं. आणि इंग्रजांनी मराठ्यांची जी केली ठाणी मराठ्यांना परत मिळाली या ठिकाणी. हे या सालबाईच्या युद्धाचं फार मोठं गमक आहे, यश आहे. पुढे लक्षात घ्या काय घडलेलं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने दुसरा बाजीराव हा पेशवा होतो आणि सवाई माधवरावच्या मृत्यूनंतर आणि त्यानंतर
मराठा सरदारांमध्ये होणारी भांडणं आणि त्यात यशस्वी अशी मध्यस्थी करणं बाजीरावाला कधीच जमलं नाही. या उलट एका संघर्षामध्ये होळकरांशी संघर्ष झालेला असताना एक होळकरांचा सरदार, त्याचं नाव विठूजी होळकर, याला हा बाजीराव हत्तीच्या पायी देतो. याने यशवंतराव होळकर हा संतापतो आणि संतापाच्या भरात तो पुण्यावर चाल करून जातो. यशवंतराव होळकरचं आलेलं आक्रमण आपण परतवू शकत नाही याची जाणीव बाजीरावाला होते आणि तो पुणे सोडून इंग्रजांकडे पळत सुटतो. या ठिकाणी वसईचा तह झालेला आहे आणि या तहानवेळी दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांकडून तैनाती फौज स्वीकार केलेला आहे व मराठीचं जे स्वामित्व आहे ते गहाण ठेवलं आहे इंग्रजांकडे. वसईचा हा तो अनेक मराठी सरदारांना रुचत नाही. वस्तुतः तो दुसऱ्या बाजीरावाला पण आवडलेला नसतो, पण त्याचा नाईलाज झालेला असतो. यानंतर इंग्रज विविध मराठी सरदारांशी एकटे संघर्ष करतात आणि त्यांचा युद्धात पराभव केलेला आहे. मग त्या शिंदे आहे, भोसले आहे. होळकरांना सुरुवातीला काही विजय मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं, पण नंतर त्यांचाही पराभव झाल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसऱ्या बाजीरावाच्या मनात सुद्धा एक रुखरुख असते की आपण चूक केली आहे. तो त्यानंतर आहे त्या मराठी सरदारांना एकत्र करतो आणि पुन्हा इंग्रजांशी संघर्ष करायचे ठरवतो. यातून 1818 ब्रिटिश आणि मराठा यांच्यात तिसरे युद्ध झाले. या युद्धामध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव केलेला आहे आणि यातूनच 1818 ब्रिटिश आणि मराठे यांच्यात तह झालेला आहे. या तहानंतर मराठी साम्राज्य हे संपूर्णपणे लयात जातं. दुसरा बाजीराव याची रवानगी किंवा याला बिठूर या ठिकाणी पाठवलं जातं. त्यानंतर त्याचा मुलगा नानासाहेब पेशवे हे त्या ठिकाणीच राहत असतात. पुढे 57च्या उठावात त्यांचा सहभाग कसा वगैरे आपण ते नंतर बघणार आहोत. पण आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ब्रिटिशांचं या देशामध्ये झालेलं आगमन आणि त्यांनी कशाप्रकारे या देशातील एक सत्ताधीशाला नामोहरण केलं आणि त्यांचे प्रति ते जिंकत गेले. एकूणच परत एकदा मी तुम्हाला उजळणीच्या रूपात सांगू इच्छितो की इसवी सन 1600 ब्रिटिश भारतामध्ये आले. 1750 त्यांनी व्यापारावर लक्ष केंद्रित केलं आपल्याला दिसून येतं. पण याच दरम्यान त्यांनी इथल्या राजकीय घडामोडी, सामाजिक व्यवस्था याचाही अभ्यास केला. 1750च्या जवळपास त्यांनी इथल्या राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि साधारणतः 18वं शतक किंवा इसवी सन 1800 त्यांनी मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानचा मोठा भाग ब्रिटिश व्याप्त केला. अशा प्रकारे आपण या पाठाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी या देशामध्ये कशा प्रकारे आपला साम्राज्य विस्तार केला हे समजून घेतलं. तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.